संमिश्र आहारामध्ये माशांना महत्त्वाचे स्थान आहे. यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी असते, तसेच खनिजे जी आहेत ना ती भरपूर प्रमाणात असतात. तर आज आपण अगदी पाहता क्षणीच खावासा वाटणारा चमचमीत असा चिलापी मसाला बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्स शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम ना चमचमीत असा चिलापी मसाला बनवण्यासाठी ना इथे मी चिलापी मासा घेतला आहे. हा मासा गोड्या पाण्यातला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल ना तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो इतके आहे. हा मासा मार्केटमधून विकत आणतानाच मी कट करून आणलेला आहे. घरी आणल्यानंतर हे माशाचे तुकडे मी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छसे धुवून घेतलेले आहेत. चिलापी मसाला बनवताना ना या माशाचे तुकडे जे आहेत ना ते जाडसरच ठेवायचे, पातळ असे कट करायचे नाहीत. तर आता आपण चिलापी मसाला बनवण्यासाठी लागणारे वाटणाचे साहित्य पाहूयात. सर्वात प्रथम आता इथे मी घेतला आहे 1 मोठ्या आकाराचा कांदा, जो की मी बारीक असा चिरून तेलामध्ये भाजून घेतला आहे. कांदा घेतल्यानंतर इथे मी आता वाटणासाठी घेतले आहे काही सुक्या खोबऱ्याचे काप, की जे तेही मी तेलामध्ये छान असे भाजून घेतलेले आहेत. तसेच त्यानंतर घेतले आहे 2 चमचे हरभरा डाळ तेलामध्ये भाजून, 2 चमचे सफेद तीळ तेलामध्ये भाजून, मूठभर देठासहित कोथिंबीर, अर्धा इंच आल्याचे तुकडे, तसेच 10 ते 12 लसूण पाकळ्या. आता हे सर्व साहित्य जे आहे ना भाजून घेतलेले, याचे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचे आहे. त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वात प्रथम ॲड केले आहे हरभऱ्याची डाळ, भाजून घेतलेले खोबरे, तसेच सफेद तीळ. आता हे सर्व साहित्य जे आहे ना ते मी सुरुवातीला वाटून घेतले आहे. खोबरे, डाळ, तीळ वाटून घेतल्यानंतर आता इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड केले आहे लसूण, आले, कोथिंबीर व भाजलेला कांदा. हे सर्व साहित्य जे आहे ना यामध्ये थोडेसे पाणी टाकून अशा प्रकारे इथे मी मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतले आहे. अशा प्रकारे वाटण तयार करून घेतल्यामुळे ना आपला चिलापी मसाला जो आहे ना तो खूप छान असा तयार होतो. तर वाटण जे आहे ना ते आपले इथे तयार आहे. तर आता आपण पुढील कृती करूया. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. यामध्ये ॲड करत आहे 3 छोटी पळी तेल. तर तेल थोडेसे इथे जरा जास्तच वापरायचे. तेल गरम झाले आहे. गॅसची फ्लेम इथे मी लो ठेवली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे काही बेसिक मसाले. सर्वात प्रथम 1.5 चमचा घरगुती कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा चिकन मसाला. चिकन मसाला नाही ॲड केला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार. तसेच 1 चमचा धना पावडर. गॅसच्या लो फ्लेमवरती 10 ते 12 सेकंद हे मसाले तेलामध्ये छान असे इथे मी परतवून घेत आहे. अशा प्रकारे तेलामध्ये सुरुवातीला मसाले परतवून घेतल्यामुळे कोणतीही प्रकारची भाजी असो त्याला कलर खूप छान असा येतो. मसाले परतवून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकत आहे तयार करून घेतलेले वाटण. वाटण टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आता इथे फुल केलेली आहे. फुल गॅसच्या फ्लेमवरती हे वाटण जे आहे ना या तेलामध्ये व मसाल्यामध्ये छान असे तेल सुटेपर्यंत आता इथे मी परतवून घेत आहे. तर वाटण इथे आपले छान असे परतले जात आहे, पाहू शकता. तर वाटणाचा कलर बदलला गेला आहे. छान असे वाटण परतले गेले आहे. याला तेलही खूप छान असे सुटले गेले आहे. यामध्ये आता ॲड करत आहे पाणी. तर इथे आपल्याला चिलापी मसाला कितपत प्रमाणात बनवायचा आहे ना त्यानुसार पाणी ॲड करायचे. तसेच हे वाटण चांगले शिजावे ना यासाठीही पाणी ॲड करायचे आहे. तर आता इथे एकदाच पाणी ॲड करायचे मसाला बनवण्यासाठीचे. ॲड केलेले पाणी व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे. पाणी मिक्स करून घेतल्यानंतर गॅसच्या फुल फ्लेमवरती आता इथे पाहू शकता मसाला किती छान असा शिजला जात आहे. याला तेलही खूप छान असे रिलीज होत आहे. तर पाहू शकता 4 ते 5 मिनिटांनंतर इथे आपला मस्त असा मसाला शिजला गेला आहे. तेलही याला खूप छान असे सुटले गेले आहे. मस्त असा आपला चिलापी मसाला बनवण्यासाठीचा मसाला जो आहे ना तो तयार झालेला आहे. आता या मसाल्यामध्ये टाकत आहे आपण जे चिलापी माशाचे तुकडे घेतलेले आहेत ना ते सर्व तुकडे. माशाचे तुकडे टाकून घेतल्यानंतर यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकल्यानंतर ना आता हे माशाचे तुकडे जे आहेत ना या मसाल्यामध्ये एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेत आहे. जास्तही याला मिक्स करायचे नाही. मसाल्यामध्ये हलकेसे असे मिक्स होतील ना इतपतच याला मिक्स करून घ्यायचे. कारण माशाचे तुकडे मऊ असतात, ते पटकन असे शिजून त्याचा गाळ होतो. त्यामुळे एकदम हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचे.
माशाचे तुकडे मिक्स करून घेतल्यानंतर ना गॅसची फ्लेम जी आहे ना ती आता इथे लो ठेवायची आहे आपल्याला. लो गॅसच्या फ्लेमवरती याला फक्त आता 1 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. जास्तही वाफ काढायची नाही न माशांचा गाळ होतो. तर आता इथे वाफ काढण्यासाठी एक ताट झाकण ठेवलेले आहे. 1 मिनिटांनंतर पाहू शकता मस्त अशी याला मी एक वाफ काढून घेतली आहे. तर तेल खूप छान रिलीज झालेले आहे याला पाहू शकता. तसेच याला कलरही खूप छान आलेला आहे. तर परत एकदा हलक्या हाताने आता हे मी मिक्स करून घेत आहे. तर मिक्स करताना फक्त वरची बाजू खाली होईल खालची बाजू वर होईल ना इतपतच मिक्स करायचे. जास्त हे याला घाईने मिक्स करायचे नाही, नाहीतर मासे जे आहेत ना हे तुटतात त्याचे पीस. तर एकदम हलक्या हाताने हे माशांचे तुकडे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आहेत. तर अशा प्रकारे ते मस्त असा आपला चमचमीत चिलापी मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे. सर्वात शेवटी यावरती घालत आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस इथे मी बंद केलेला आहे. तर पाहू शकता मस्त असा आपला चमचमीत चिलापी मसाला खाण्यासाठी तयार झाला आहे. याचा कलर पाहू शकता, टेक्स्चर पाहू शकता, किती छान असे दिसत आहे. अगदी पाहता क्षणीच खावासा वाटत आहे. तर पाहू शकता माशाचे तुकडेही अगदी जशाच तसे आहेत. अजिबात त्याचा गाळ झालेला नाही किंवा तुटलेलेही नाही आहेत. तर हा मसाला जो आहे ना तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबरही खाऊ शकता. अगदी मस्त लागतो चवीला. तर इथे मी आता चिलापी मसाला खाण्यासाठी सर्व केलेला आहे भाकरीबरोबर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चपातीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकता. रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा उपयोग होईल. मासे बनवण्याची पद्धत जी आहे ना प्रत्येकाची वेगवेगळी असते. तर तुम्हाला ही पद्धत कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.